शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 6/6/2026 रोजी मुक्त सैनिक वसाहत इरा गार्डन येथे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्या अनुषंगानं शाहूपुरी पोलीस स्टेशन 423/26 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 326 ग 305 अ 331 4 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी जवळजवळ 8,75,000 रुपयाचे मुद्देमाल चोरीस गेलेल्याची फिर्याद दिली होती। त्यामध्ये 6,6 लाखाचं सोनं आणि 2 लाखाचं नगद कॅश, रोख कॅश अशा प्रकारचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती। त्या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या DB पथकाच्या अंमलदारांनी माननीय पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी शहरी विभाग आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे फुटेज किंवा CCTV चेक करून आणि इतर गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या अनुषंगाने माहिती घेऊन एक संशयित आरोपी ताब्यात घेतला होता। सदर आरोपीकडे चौकशी केली असता आरोपीनं गुन्हा कबूल केल्याची माहिती दिली। त्याचं नाव आशिष जयकुमार पाटील असं आहे। त्या आरोपीकडे चौकशी करता त्यानं ती चोरी केल्याची व घराला आग लावल्याचे कबूल केलं आहे व सर्व रक्कम आणि दागिने हे पोलिसांनी हस्तगत केले, ते जप्त केले आहे। पुढील तपास त्याच्याकडं आज माननीय न्यायालयाने त्याला MCR सुनावलेला आहे। वेळेतमध्ये त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र सादर केलं जाईल। काय करतोय त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आणि चोरी करायच्या उद्देशाने घराला लागला होती का काय तपास? तो सध्या त्याचं कॉलेज पूर्ण झालेलं आहे। तो एका चांगल्या घरातला आहे। त्यानं आता तपासामध्ये त्यानं सांगितलं की तो घरामध्ये घुसलेला होता, बोटामध्ये ठेवलेली चावी त्याने घेतली, आत गेला आणि पैसे दागिने हे सर्व चोरून स्वतः नेलेलं आहे असं सांगितलेलं आहे। त्यामुळे तो चोरी करण्याच्या उद्देशानंच आत गेला होता असं म्हणता येईल। त्याप्रमाणेच गुन्हा दाखल झाला आणि मग पुढे तपास केला आहे। त्याचे आई वडील एक सुखवस्तू कुटुंबातील आहेत। सध्या वडील घरीच असतात। त्या आईवडिलांच्याबद्दल जास्त आम्ही त्याला विचारपूस केली नाही, पण तो त्याच्या हातून ते घडलेलं आहे। घरातली एवढी परिस्थिती चांगली असताना तर चोरी करण्यामागचा उद्देश काय? आता प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात येतं की त्यानं वयाच्या ह्याच्यात म्हणा किंवा तारुण्याच्या ह्याच्यामध्ये ती गोष्ट केली किंवा एक गुन्हेगारी माणूस हा गुन्हेगार होत असतो, त्यामध्ये सुरुवातीचाच टप्पा त्याचा आहे, त्याला तो अनुभव आला, त्या अनुषंगानं त्याच्या हातून ती घटना घडलेली आहे। त्याचं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झालेलं आहे आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण झाल्यानंतर तो सध्या घरीच असतो। आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही असे चोरीचे असतील किंवा इतर गुन्हे घडू नये यासाठी काय उपाययोजना करणार आहात? आता शाहूपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत माननीय SP माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी आणि PISO यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नाकाबंदी लावली जाते। रेकॉर्डवरील आरोपी वेळोवेळी चेक केले जातात। मालमत्तेविरुद्धचे जे गुन्हे आहेत ते उघडकीस आणण्यासाठी आमची DB असेल किंवा पोलीस स्टाफ असेल याच्या वतीनं प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात। कधी कधी एखादा गुन्हा उघडकीस येण्यास वेळ लागतो, पण अशा प्रकारे काम केलं तर निश्चितच गुन्हे उघडकीस येऊन लोकांना त्याची मदत होईल आणि लोकांचा गेलेला मुद्देमाल किंवा त्यांची जी चीजवस्तू आहे ती परत मिळवून देण्यास मदत होईल। नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।